अक्का, आपले उमेदवार सुधाकरराव शृंगारे, आमदार देवराव होळी, माझे जुने सहकारी मित्र आदरणीय गोविंद केंद्रे, आपल्या पक्षात नव्याने आलेल्या सौ अपर्णाताई चाकूरकर, आमदार राजूरकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी माझा प्रास्ताविकात थोडा परिचय करून देत असताना अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख या ठिकाणी झाला, मला एक गोष्ट नमूद करायची आहे की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये 1947 पासून तर जवळपास 2000 सालापर्यंत आपल्या देशामध्ये कधी आपली जी खेडी आहेत, आपली जी गावं आहेत, त्यांना चांगला रस्ता करण्याचा कधी विचार झाला नव्हता। गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं। गावातले मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाऊ शकत नव्हते। गावामध्ये दूध, फळं, फुलं, भाजीपाला कुठल्याही प्रकारे रस्ता चांगला नसल्यामुळे बाहेर पाठवल्या जाऊ शकत नव्हता। गावं दुःखात होते। अशा वेळी अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं। मी त्यावेळी मुंबईमध्ये मंत्री होतो। 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट करण्याची मला संधी मिळाली। सुंदरलालजी पटवा ग्रामीण विकास मंत्री होते आणि पहिल्यांदा मी दिल्लीला प्रधानमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेलो। अटल बिहारी वाजपेयींनी मला बघितलं, माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला त्यांनी मराठीत म्हटलं, नितीन, आता तू महाराष्ट्रात खूप काम केलं, आता थोडं देशात काम कर। आणि मग ते हिंदीत बोलायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मी एक जबाबदारी देणार आहे की हिंदुस्थानमध्ये 6.5 लाख खेडी आहेत, त्या गावात जायला रोड नाही आहे, त्याला जोडणारी योजना तू तयार कर। तुझ्या अध्यक्षतेखाली मी कमिटी अपॉइंट करतोय आणि हे काम तू रिलिजियसली कर, कर्तव्य बुद्धीने कर, कारण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये हे अतिशय आवश्यक असं काम आहे। अटल बिहारींनी माझ्यावर जबाबदारी दिली। माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली। त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, डेप्युटी गव्हर्नर होते, नाबार्डचे चेअरमन होते। माझं वय 36-37 वर्षाचं होतं आणि त्यामध्ये मला अतिशय आनंद आहे की पहिल्यांदी मी 3 महिने खूप परिश्रम केले, मेहनत केली आणि एक रिपोर्ट तयार केला। तो रिपोर्ट तयार केल्यानंतर मी तो वाजपेयी साहेबांना पोहोचवून दिला आणि ज्यावेळी मी त्यांना हा रिपोर्ट पोहोचवून दिला त्यावेळी मी त्यांना असं सांगितलं की मी याचं नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असं ठेवलेलं आहे। त्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर लाल किल्ल्यावर डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी घोषणा केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या देशाला मिळाली। माझं भाग्य आहे की या देशातल्या 6.5 लाख गावापैकी आजपर्यंत 4.5 लाखपेक्षा जास्त गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे, याचा मला अभिमान आहे। आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं जीवन बदलवणारी योजना बनवण्याचं सौभाग्य माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मला दिलं। मी ज्यावेळी माझा आता इंटरव्ह्यू अनेक बाहेरच्या विदेशी वाहिनी घेतात तेव्हा एक प्रश्न कॉमन असतो, ते मला विचारतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगलं काम कोणतं केलं आहे? तर मी पहिल्यांदा उल्लेख करतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जी हिंदुस्थानमधल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कल्याण करणारी योजना होती, ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं, हे माझ्या आयुष्यातलं चांगलं काम आहे। दुसरं मी त्यांना सांगायचो की या देशामध्ये मी माझ्या लहानपणी ज्यावेळी रेल्वे स्टेशनवरून, माझ्या घरून रेल्वे स्टेशनवर आईबरोबर बहिणीबरोबर जायचो तेव्हा सायकल रिक्षा होता, तुमच्याही गावात असेल त्या काळी।
त्या रिक्षाला एक समोर पाटी होती, त्या पाटीवर मी बसायचो आणि आमच्या महाल भागातून जेव्हा तिळक पुतळ्यावर एक चढाव होता तो चढायचा, त्यावेळी तो रिक्षेवाला त्याच्या अंगातून घाम निघायचा, बिचारा चढवू शकत नव्हता. मी पटकन रिक्षातून उडी मारायचो आणि तो मोठी मेहनत करत करत तो रिक्षा चढवायचा आणि मी स्टेशनवर यायचो. तेव्हापासून मला वाटायचं की किती मोठं शोषण आहे. 1.5 कोटी लोक ज्यांचं शोषण या देशात सुरू होतं आणि बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये तर अशी प्रथा होती की रिक्षा सायकल रिक्षा नव्हता, तर माणूस जसा बैलावर जू घेतात तसं रिक्षाचं जू आपल्या खांद्यावर घ्यायचा, 2 माणसं बसायचे आणि त्याला खिचण्याचं काम करायचं. एवढं अमानवीय प्रथा होती. मी 2014 मध्ये मंत्री झालो. सेक्रेटरींना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की प्रथा आपल्याला बंद करायची आहे. IIT वाल्यांना बोलावलं, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा त्याला मान्यता दिली आणि मला अतिशय आनंद आहे. ही योजना मी जेव्हा तयार केली त्यानंतर आज हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 1.5 कोटी लोक जे हातठेला ठकलत होते, जे पाठीवर 1 क्विंटलचं बोरं घेऊन उचलायचे, जे माणसांना सायकल रिक्षामध्ये किंवा खांद्यावर घेऊन वाहण्याचं काम करायचे, ते सगळे लोक या मानवी शोषणातून मुक्त झाले आणि आज देशात कुठेही सायकल रिक्षा दिसत नाही, हातठेला दिसत नाही. आज यात क्रांती झाली आणि या 1.5 कोटी लोकांपैकी 70% लोक हे मुस्लिम समाजातले आणि दलित समाजातले होते, जे आज सन्मानाने जगत आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम झालं असं मी सगळ्यांना सांगतो. माझ्या बांधवांनो बहिणींनो, 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मी कोणावर टीका नाही करत, पण आपली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी जर बदलवायची असेल, गावं समृद्ध संपन्न करायची असेल आणि खऱ्या अर्थाने गावामध्ये शेतकऱ्याला, शेतमजुराला सन्मानाने जगावं असं वाटत असेल, तर भारत सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं कशी निश्चित होतात याच्यावर ते अवलंबून आहे. मी आपल्याला एकच विनंती करतो की 47 साली अनेक रस्ते, अनेक मोठे मोठे उद्योग पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये मांडली, सुरू केली. त्यांच्यासमोर रशियाचं मॉडेल होतं आणि या सगळ्या याच्यामध्ये गावाकडे दुर्लक्ष झालं. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की भारत हा गावात राहतो, पण आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे की गावात चांगली शाळा नव्हती. शाळा असेल तर बिल्डिंग नव्हती, बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, बिल्डिंग आणि शिक्षक होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होती तर शिक्षण नव्हतं. गावामध्ये जायला रस्ता नव्हता, गावामध्ये प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं, गावामधल्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत नव्हती, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नव्हते. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू लोक गावं सोडायला लागली. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, पुणे, हैदराबाद, बंगलोर या शहराची लोकसंख्या 30-40% वाढली. झोपडपट्ट्या तयार झाल्या. लातूर, उस्मानाबाद, बीड या गावातले गरिबातले मुलं नोकऱ्या करण्याकरता शहराकडे गेले, अशी परिस्थिती निर्माण झाली. महात्मा गांधी म्हणत होते की 90% जनता ही ग्रामीण भारतात, महाराष्ट्रात ग्रामीण भारतात राहते, जी खऱ्या अर्थाने शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पण दुर्भाग्य असं होतं की ती मोठ्या मोठ्या शहरातल्या झोपडपट्टीत 30% जास्त लोक गेली, मायग्रेशन झालं. आणि म्हणून या सगळ्या धोरणामुळे आज गावाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण याला वेळ लागणार आहे. तुम्ही आम्हाला का मत द्या हे मी तुम्हाला एवढा करता सांगतोय की आम्ही आमच्या या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली हे ठरवलं आहे की गावं समृद्ध झाली पाहिजे, संपन्न झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. पण हे जर करायचं असेल तर धोरण बदलवण्याची गरज आहे.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचं मोठं काम केलं. ते नेहमी सांगायचे की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. सोयाबीनचा भाव ठरवणं भारताच्या हातामध्ये नाही आहे. सोयाबीनचा भाव ठरवणं अर्जेंटिनाच्या हातात आहे. मक्याचा भाव ठरवणं अमेरिकेच्या हातात आहे. आपल्या देशामध्ये आपण कितीही तेल तयार कधी शॉर्टेज आहे, पण तेलाचा भाव मलेशिया ठरवतो, साखरेचा भाव ब्राझील ठरवतो. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आणि शेतकऱ्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. आणि हे करण्याकरता भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की ग्रामीण भागामध्ये गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्याचं जीवन जल, जमीन, जंगल आणि जानवर या 4 विषयाशी संबंधित आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याचा उपयोग करून शेतकऱ्यांची गरिबी कशी दूर करता येईल, यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आपल्या देशामध्ये कॉर्न सरप्लस, आपल्या देशामध्ये गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस, साखर यावर्षी ब्राझीलमध्ये कमी उत्पादन झालं, त्यामुळे ब्राझीलच्या उत्पादनावर आपले भाव ठरतात. साखरेलाही बरोबर उसाला भाव वाढतो, पण साखरेचा भाव वाढत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय घेतला की या देशातला शेतकरी अन्नदाता आहे, चांगली गोष्ट आहे, पण शेतकरी अन्नदाताच्या बरोबर आता ऊर्जादाता झाला पाहिजे. केवळ ऊर्जादाता वीज तयार नाही केली पाहिजे शेतकऱ्यांनी. आज तुमच्या तालुक्याला जेवढी वीज लागते तेवढी वीज तर माझ्या साखर कारखान्यात मी तयार करतो. म्हणजे शेतकरी हा ऊर्जा तयार करू शकतो, शेतकरी हा इंधन तयार करू शकतो. आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल, पेट्रोल, डिझेल आपण इम्पोर्ट करतो. आम्ही ठरवलं हे आपण इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की आज आपण बायोफ्युएल अँड अल्टरनेटिव्ह फ्युएलची पॉलिसी आणली. आज पहिल्यांदा इथेनॉल आणलं. इथेनॉल काय आहे? इथेनॉल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उसाच्या कारखान्यात अल्कोहोल तयार होतं, ते पोटात जातं, हे गाडीत जातं, एवढाच फरक आहे. आणि म्हणून आपण शुगर केन ज्यूस पासून इथेनॉल, बी हेवी मोलायसेस पासून इथेनॉल, सी मोलायसेस पासून इथेनॉल, मक्यापासून इथेनॉल. आता मक्याच्या इथेनॉलला आपण 3 रुपये रेट वाढवून दिला पर लिटर. आणि एवढंच नाही तर तांदूळापासून, गव्हापासून, बांबूपासून आणि बायोमासपासून म्हणजे तुराट्या, पराठ्या, ज्वारीची फळं आणि धानाच्या पिकामध्ये असणारं जे राईस स्ट्रॉ आहे, तणस, परळी, त्याच्यापासून आपण इथेनॉल तयार केलं. म्हणजे शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांच्या मनात संशय असेल ते माझ्याकडे नागपूरला या किंवा दिल्लीला या. माझ्याकडे टोयोटो कंपनीची इनोवा गाडी आहे. ही गाडी 100% इथेनॉलवर चालते. माझ्याच कारखान्यातलं इथेनॉल मी टाकतो. ती 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये लिटर. जर पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केली तर माझ्या इनोवा गाडीचा पेट्रोलचा रेट 25 रुपये लिटर येतो. 25 रुपये लिटर. आणि आता इंडियन ऑइलने माझ्या आग्रहाखातर 300 इथेनॉलचे पंप देशात टाकण्याकरता सुरुवात केली आहे. पण एवढं काही इनोवाची गाडी नाही आहे, टोयोटोची गाडी नाही आहे. तर आता मारुती सुझुकी आपल्या गाड्या फ्लेक्स इंजिनमध्ये सुरू करतात. अशाच बजाज कंपनीचे मालक राजीव बजाज 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे आले. ते म्हणाले, तुम्ही आमची जी गाडी लॉन्च करता ती हिट होते. आता तुम्ही इथेनॉलचे पंप सुरू करता. माझी इथेनॉलवर चालणारी बाईक आहे, स्कूटर आहे, ऑटो रिक्षा आहे आणि आज तर मला मी CNG वर चालणारी पण स्कूटर मला लॉन्च करायची आहे. तुम्ही वेळ द्या. मला सांगताना आनंद होतोय की बजाज, TVS, नंतर हिरो,
होंडा या सगळ्या कंपनी आता 2 व्हीलर आणि 3 व्हीलर 100% इथेनॉलवर चालणाऱ्या येणार आहेत. मी शेतकऱ्याच्या मुलांना आवाहन करीत की आता गावामध्ये मोटरसायकल आणि स्कूटर घ्यायची असेल तर त्या डीलरला म्हणा इथेनॉलवरची गाडी आण, ती आम्ही विकत घेऊ. तुमच्या भागामध्ये जे पेट्रोल पंप आहेत तिथे इथेनॉलचे पंप टाकू आणि तुमच्या जिल्ह्यात झालेलं इथेनॉल त्या पंपामध्ये जाईल आणि 100% इथेनॉलवर तुमच्या गाड्या चालतील आणि शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही.